ऑक्रॅक्स इंडिया हीटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग, HVAC आणि इंटेलिजंट बिल्डिंग एक्सलन्ससाठी दक्षिण आशियातील सर्वात मोठे व्यासपीठ मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये भव्य उद्घाटनासह सुरू झाले. इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स ISHRE द्वारे आयोजित 12 ते 14 मार्च दरम्यान चालणाऱ्या या 3 दिवसांच्या प्रदर्शनात 40हून अधिक देशांतील 400हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले होते. जलद शहरीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे भारतीय HVAC बाजारपेठ 2030 पर्यंत $29.40 अब्जपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे भारत जागतिक स्तरावर या क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक बनल. ॲक्रेक्स 2026 ॲक्रेक्स म्हणजे बेसिकली एअर कंडिशनिंग अँड रेफ्रिजरेशन एक्झिबिशन. आपण बघतोय की एअर कंडिशनिंग एका काळी म्हणायचे की लक्झरी आहे, आज नेसेसिटी आहे. आज AC शिवाय कोणी काम नाही करू शकत. एफिशियन्सी माणसाची का वाढते? एनर्जी जर आपल्यामध्ये चांगली असेल, कम्फर्ट चांगलं असेल, तर एअर कंडिशनिंगमुळे तुम्हाला जास्त आउटपुट मिळतो माणसाकडनं, इक्विपमेंटकडनं. इट इज नॉट ओनली की एका काळी फक्त फॅक्टरीजमध्ये एक AC बघायला मिळायचा, सिनेमा आणि हॉटेलमध्ये बघायला मिळायचा. आज घरोघरी आहे. ते अशासाठी आहे कारण जर माणसाची तब्येत चांगली असेल तर तो चांगलं जास्ती काम करू शकतो, वेळच्या वेळ व्यवस्थित होऊ शकतं सगळं. आता ह्या सगळ्यासाठी लागतं आपल्याला टेक्नॉलॉजी, आणि त्या टेक्नॉलॉजीला आपण ॲक्रेक्स म्हणून सगळ्यांना दाखवतो. आपण आत्ता विचारलं होतं की भारतातले किती, बाहेरचे किती. एका काळी भारतात फक्त 4 कंपन्या होत्या. आज 400 कंपन्या भारतात आलेल्या आहेत, इकडे मॅन्युफॅक्चर करत आहेत. ते US मधनं असो की कोरियामधनं असो की जपानमधनं असो की चायनामधनं असो, सगळ्यांनी इकडे बनवायला सुरुवात केलेली आहे. का? कारण त्यांना माहिती आहे की आपल्याकडे ही गरज आहे. आपलं जे ट्रॉपिकल क्लायमेट ज्याला आपण म्हणतो, हिवाळ्यात एकदम थंड आणि उन्हाळ्यात एकदम गरम, ह्याच्यासाठी आपल्याला दोन्ही लागतं. जर नॉर्थ इंडियामध्ये जाल तर तुम्हाला गरमी पण आहे आणि सर्दीमध्ये एकदम भयंकर थंड पण आहे. त्यामुळे हीटिंग आणि एअर कंडिशनिंग हे दोन्ही लागतं. ही पण टेक्नॉलॉजी इंडियामध्ये पहिले नव्हती, ती आता आहे. ही सगळी टेक्नॉलॉजी आपल्याला इकडे बघायला मिळेल. आणि ही टेक्नॉलॉजी फक्त बघायची नाही आहे, फक्त वापरायची नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे समजायची आहे. कारण हे जे आहे हे इश्रे करतं, एका प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला समजवतं वर्कशॉप्सच्या थ्रू की ही टेक्नॉलॉजी काय आहे, ती कशी वापरता येते, ती कशी डिझाईन करता येते, आणि त्याच्या हिशोबाने आणि मग जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ही सगळी टेक्नॉलॉजी आपल्याकडे इकडे आणून देतात. सगळा जो अखंड ग्रुप झालेला आहे, युजरपासून ते मॅन्युफॅक्चररपासनं ते डिझायनरपासनं ते आर्किटेक्ट असो की इंजिनियर्स असो, ह्यांना सगळ्यांना ह्याची गरज आहे. त्या लोकांना आम्ही इकडे इन्व्हाइट करतो, नॉलेज पण देतो, प्रोडक्ट्स पण दाखवतो, आणि त्यांना समोरासमोर बघायला मिळतं की आपण काय करणार आहोत, कसे करणार आहोत. दिस इज व्हॉट ॲक्रेक्स इज ऑल अबाउट. वेल, विशेषतः जर आपण म्हणायला जाल तर मी जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपण नुसते प्रोडक्ट नाही, नुसतं आपल्या इकडे गॅदरिंग करायचं नाही आहे, लोकांना एकमेकांना भेटायचं तर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त जे नॉलेज गेनिंग म्हणतो आपण, ते नॉलेज आपण इकडे वर्कशॉपच्या थ्रू देतो. जेवढे चांगले प्रोडक्ट्स आहेत त्यांना आपण इनोव्हेशन झोनमध्ये आपण बोलवलेले आहेत. डेमॉन्स्ट्रेशन्स घेतो, इकडे डेमो झोन आहे आपल्याकडे. जे नवीन प्रोडक्ट्स येत आहेत किंवा नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, त्यांचे स्टार्टअप्स आहेत, त्यांना स्टार्टअप्सना आम्ही इकडे प्लॅटफॉर्म देतो आहे की बाबा तुमचे काय नवीन टेक्नॉलॉजीज आहेत ती इकडे दर्शवा. आणि जर तिकडे आम्ही शार्क्स म्हणून पण आणलेत लोकांना की जे लोक ती टेक्नॉलॉजी पुढे घेऊन जाऊ शकतील. कारण स्टार्टअप तुम्हाला माहिती आहे की त्याच्याकडे नॉलेज आहे, पैसा नाही. आता ह्या दोघांचा कसा मेळ होणार, तो आपण इकडे देतोय. हा एक आता काय झालंय, कार्बन फुटप्रिंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण म्हणतो की त्याचा सर्कल 1 सर्कल 2, म्हणजे एक म्हणजे आपलं माझं कार्बन फुटप्रिंट, एक मी काय काय इक्विपमेंट वापरतो त्याचं कार्बन फुटप्रिंट, ते लोक जे मॅन्युफॅक्चर करतात त्यांचं कार्बन फुटप्रिंट. तर हे ते आता वाढत चाललं सर्कल. त्यामुळे आता गव्हर्नमेंटनी पण सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपापली व्यवस्थित चाल चालावी की आपलं स्वतःचं कार्बन फुटप्रिंट प्रायमरी लेवलला, सेकंडरी लेवलला, टर्शियरी लेवलला कमी करायला पाहिजे. इनफॅक्ट काल आणि परवा आमची BOGची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या लोकांचे, जेवढे 200 लोक आमचे मेंबर्स होते, ज्या लोकांनी ती मीटिंग अटेंड केली, त्याचे आम्ही प्रत्येक माणसाचे कार्बन फुटप्रिंट्स काढलेले आहेत. आणि वी हॅव ट्राईंग टू मेक एव्हरीथिंग ॲज वी से नेट झिरो इन टर्म्स ऑफ कार्बन ऑल्सो. कोण विमानाने आलं, कोण ट्रेननी आलं, कोण कसं आलं, तिथपासून सगळे कार्बन फुटप्रिंट आम्ही कॅल्क्युलेटर्स पण घेतो आहे.
हे कॅल्क्युलेशन आता आम्ही जमा करून आणि त्याच्यावरती काम चाललंय की हाऊ टू रिड्यूस दॅट. सो दिस इज व्हॉट इज इन टर्म्स ऑफ कार्बन फुटप्रिंट. प्लस ॲज वी आर सेईंग की एनर्जी कन्झम्पशन कमी करा. एनर्जी कन्झम्पशन कमी करायचं म्हणजे काय, पाणी आणि पॉवर. त्याच्यासाठी आता बरंचसं सोलर सेल्सवरती लक्ष गेलेलं आहे, विंड पॉवरवरती लक्ष गेलेलं आहे. त्यामुळे आज फक्त सेमीकंडक्टर्स नव्हे किंवा फक्त डेटा सेंटर्स नव्हे तर आपले सोलर सेल्स मॅन्युफॅक्चरिंग पण खूप वरती येते आणि भरपूर इंडस्ट्रीज येत आहेत जे लोक सोलर पॉवरमध्ये चालले आहेत, विंड पॉवरमध्ये चालले आहेत आणि ते टेक्नॉलॉजीज आपण वापरतोय सो दॅट आपलं जेवढं पॉवर वॉटरचं जे आपण गॅस आणि ऑइलचं जे कन्झम्पशन आहे, बिकॉज दॅट इज व्हॉट वी हॅव, आपल्याकडे पॉवर हायड्रो पॉवर खूप कमी आहे, ते कन्झम्पशन कसं कमी करणं, दिस इज व्हॉट वी आर नाव स्ट्रायव्हिंग फॉर.